भाजप परभणी जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न. आगामी संघटनात्मक अभियानांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर. तिरंगा यात्रेत हजारोंच्या सहभागाचा निर्धार. भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हा प्रभारी तथा माजी आमदार संजयजी केनेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी शहरातील सावली विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये आगामी काळातील विविध संघटनात्मक कार्यक्रम, अभियान तसेच बूथ स्तरावरील पक्ष बांधणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी हर घर तिरंगा अभियान व तिरंगा यात्रा, संत रविदास महाराज अमृत कलश समरसता अभियान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती अभियान तसेच मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे SIR अभियान याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 12 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य तिरंगा यात्रेत परभणी जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. माजी आमदार संजयजी केनेकर यांनी सर्व अभियानांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन करताना प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पक्षाचे कार्य प्रभावीपणे करावे असे मार्गदर्शन केले. तर जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे यांनी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासोबतच बूथ स्तरावरील कामाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. यावेळी माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रबदडे मामा, माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम, डॉक्टर केदार खटिंग, रामकिशनजी रोंदळे, शिवाजीराव मोभाळे, व्यंकटराव तांदळे, बळीरामजी कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सारिका ताई पारवे, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषद सदस्य रणजितजी मोरे तसेच सर्व महामंत्री, मोर्चांचे अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक महामंत्री भीमराव वायवळ यांनी केले. जिल्हा सरचिटणीस आकाशराव लोहट पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर महामंत्री शिवाजीराव शेळके यांनी आभार मानले. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रभाकर उर्फ देवा शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. बैठकीत आगामी अभियानांच्या माध्यमातून संघटना अधिक मजबूत करण्याचा आणि पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला. हर घर तिरंगा देश के अखंडता के लिए, देश के एकात्मता के लिए जो छत्रपति संभाजीनगर में मराठवाड़े को लेके एक भव्य रैली का आयोजन किया है, उस रैली को लेके हर घर में तिरंगा लगाने की भावना, एकात्मता की भावना, सामाजिक समरसता की भावना और देश अखंड रहना चाहिए, स्थिर होना चाहिए, इसकी भावनाओं को लेके ये रैली है. तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं नियोजन चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1,00,000 लोकांची रॅली आहे आणि तेही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जे सक्षम, कणखर और संवेदनशील मुख्यमंत्री, उनके नेतृत्व में रैली. तर संभाजीनगरला ये पूर्ण छत्रपति संभाजीनगर से ये रैली की शुरुआत होने जा रही है और क्रांति चौक पे उसका समारोह होने जा रहा है. यही हर एक के मन में जोत लगा रहे हैं देश की एकात्मता को लेके. सर, यहाँ से कितने लोग जा रहे हैं संगठित? कम से कम यहाँ से परभणी जिले से 25,000 लोग हैं. तर ही सर्व जिम्मेदारी आमचे जिल्हाध्यक्ष भुमरे साहेबांनी आणि भुमरेंकडे जबाबदारी जोरात आहे आणि त्यामुळं आम्हाला खूप आत्मविश्वास आहे की आमचा अध्यक्ष जोरदार आहे. सर, आपण हे पूर्व कार्यकर्ता इथून जाणार आहे. आजच परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीची बैठक आमच्या जिल्ह्याचे प्रभारी केनेकर साहेब यांच्या उपस्थितीत झालेली आहे. सर्व आढावा आणि सर्व मंडळ अध्यक्ष, मोर्चाचे अध्यक्ष यांनी प्रत्येकाकडून आढावा घेतला आहे. नक्कीच जास्तीत जास्त तरुण छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील सर्वात जास्त तरुण हे परभणी जिल्ह्याचे राहतील. धन्यवाद सर.